दिवाळीमध्ये मराठी माणसांसाठी फराळाच्या बरोबरच चर्चेला जाणारा चविष्ट असा दुसरा विषय म्हणजे दिवाळी अंक. ह्या दिवाळी अंकाची सध्याची परिस्थिती काय आहे? 1909ला जो पहिला दिवाळी अंक निघाला कारमित्रांचा, मनोरंजनकार कारमित्र ज्यांना या नावानं ओळखलं जातं, की त्या दिवाळी अंकाला आता 100 वर्ष होऊन गेले. इतकी मोठी ही परंपरा आहे. आत्ताची दिवाळी अंकाची काय परिस्थिती आहे? जवळपास 25-1 वर्षांपूर्वी जेव्हा प्रिंट स्वरूपातली जी माध्यमं आपल्यासमोर याची, वर्तमानपत्र असो आणि मासिका असो, साप्ताहिका असो, आणि दिवाळी अंक निघायची, ह्याची फार मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा व्हायची. आपण हा जो फार मोठ्या प्रमाणात चर्चा असा शब्द वापरतो ना, म्हणजे जे काही लिहिणारे वाचणारे लोक होते त्यांच्यामध्ये चर्चा व्हायची. आणि जेव्हा आता आपण एक नकारात्मक पातळीवरती असं म्हणतो की काही खरं नाही, आजकाल कोणी वाचत नाही, तेव्हा त्याच्यातला एक अर्थ असा लक्षात घ्या की छापील स्वरूपातलं कोणी वाचताना दिसत नाही. म्हणून आता दिवाळी अंकाची चर्चा करत असताना जेव्हा एक असा उदासीन निराशाचा सूर समोर येतो, त्याच्यामधला एक अर्थ असा आहे की छापील स्वरूपातला जो अंक आहे त्याच्यातल्या ज्या अडचणी आहेत, छापणे, लोकांपर्यंत पोहोचवणे आणि मग त्या लोकांच्या प्रतिक्रिया येणे, महाराष्ट्रातल्या किंवा जिथं जिथं मराठी माणूस आहे तिथली त्याची प्रतिक्रिया व्यक्त होणे, या सगळ्याचे आता अभाव दिसतो, कमी जाणवतो. म्हणून आपण असं म्हणतो की आजकाल दिवाळी अंकाचं तेवढं काही फारसं उरलेलं नाही जेव्हा की आधी होतं. थोडासा हा विषय समजून घ्या. दिवाळी अंकांची परंपरा मराठीमध्ये 100 वर्षाच्या पेक्षा जास्त आहे असं म्हणत असताना सर्वसामान्य मराठी वाचकांनी एकीकडे ह्याला भरभरून पाठिंबा दिला होता, हा त्याच्यातला अर्थ आहे. कशामुळे हा पाठिंबा दिला होता की पुस्तक स्वरूपामध्ये एखादा लेखक समोर येणे याला वेळ लागायचा, पण त्याच्याऐवजी समजा त्या दिवाळी अंकामध्ये एखादी कविता आली आणि ती कोणाला आवडली की तातडीनं ती पोहोचायची. त्या कवीच्या एकूण 50-100 कविता एकत्र होणे, त्याचं पुस्तक होणे, प्रकाशकाकडून ते व्यवस्थित स्वरूपामध्ये बाहेर येणे आणि वितरण होणे, ही थोडीशी काय लांबलेली अशी सगळी प्रक्रिया असायची. ह्या तुलनेमध्ये दिवाळी अंकामधला जो मजकूर यायचा तो जाहिराती आणि बाकीच्यामुळे तो अंक मोठ्या प्रमाणात छापला जायचा आणि मोठ्या प्रमाणामध्ये वितरित व्हायचा त्याचा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं. तसं पुस्तकं पोहोचत नाहीत. आता तुम्ही ह्याच्यातला आजच्या काळातला मुद्दा लक्षात घ्या की आता दिवाळी अंकाच्या संदर्भामधले उदासीनता आहे किंवा आता दिवाळी येऊ घातलेली त्या तुलनेमध्ये अंक, त्याच्यामधला लेख कोणाचा किती कसा आलेला आहे, त्याच्यावरच्या चर्चा, या सगळ्या गोष्टी कमी का झाल्या? सगळ्यात त्याच्यातलं पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे मराठीतली सगळी वाचन संस्कृती ही ग्रंथालयाच्या भोवती केंद्रीभूत झालेली आहे. मग ती ग्रंथालय सार्वजनिक असो, ती ग्रंथालय शाळा महाविद्यालयांची असो, विद्यापीठाच्या पातळीवरची असो. ग्रंथालय म्हणजे त्या ग्रंथालयाला शासकीय पैसा असणार, शासकीय अनुदानातून ती खरेदी होणार आणि जसं काही शासकीय अनुदान कमी जास्त होत जाईल त्या प्रमाणामध्ये त्या खरेदीवरती परिणाम होणार. म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये कमी जास्त 25,000 सार्वजनिक ग्रंथालय, शालेय ग्रंथालय, विद्यापीठ पातळीवर ग्रंथालय, महाविद्यालयीन पातळीवरची ग्रंथालय आहेत, पण कुठल्याही मराठीतल्या चांगल्या पुस्तकाची 25,000ची आवृत्ती हातोहात खपत नाही. म्हणजे ज्याच्यासाठी ही वाचनालय संस्कृती आपण तयार केली, ग्रंथालय संस्कृती 1960 नंतर संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्याच्या नंतर ग्रंथालय कायदा करण्यात आला आणि त्याच्या अनुषंगानं गाव तिथं वाचनालय अशी चळवळ राबवण्यात आली. कागदोपत्री बऱ्याच ठिकाणी ग्रंथालय उघडली, पण ज्या इतर सरकारी योजनांचं होतं तसंच ह्याचं बट्ट्याबोळ झालं आणि ती सगळी खरेदी संशयामध्ये अडकली. आजही ग्रंथालय आहेत, कागदावरती त्यांनी खरेदी केलेली पुस्तकं आहेत. हीच ग्रंथालयांची व्यवस्था दिवाळी अंकासाठी सुद्धा मारक ठरलेली आहे. दिवाळी अंक कागदोपत्री दाखवले जातात, खरेदी केली म्हणून दाखवले जाते किंवा बऱ्याचदा ते एखाद दिवाळी अंक म्हणजे ते काय वाचक सभासद योजना राबवली जाते आणि इतके तुम्हाला दिवाळी अंक मिळणार, तो दिवाळी अंक म्हणजे वैयक्तिक पातळीवरच्या खरेदीच्या विरोधात आपण राहिलेलो आहोत. समाजवादी पद्धतीचं जे नियोजन भारतामध्ये राबवलं गेलं त्याचाच एक अवशेष यशवंतरावांनी, त्याचाच एक अवतार महाराष्ट्रामध्ये काढला. आणि तुम्ही वैयक्तिक काही खरेदी करू नका, ग्रंथालयातून पुस्तक आणा, तुमच्या शाळेतल्या वाचनालयातून पुस्तक आणा, सार्वजनिक ह्याच्यातून पुस्तक आणा, पण तुम्ही काय खरेदी करू नका, तुम्ही काय अंक घेऊ नका. वैयक्तिक वस्तुतः दिवाळी अंक हा वैयक्तिक घेण्याची गोष्ट होती आणि जर ते आपण तसं केलं असतं तर मोठ्या प्रमाणामध्ये वाचकांचा त्याच्यावरती सरळ दबाव राहिला असता, त्या पद्धतीनं व्यवसाय त्याचा सगळा उभा राहिला असता आणि अंक निघाले असते. पहिली गोष्ट म्हणजे ही जी सार्वजनिक ग्रंथालयांची व्यवस्था आपण उभी केलेली आहे सरकारी पैशावरची, ती ह्या वाचन संस्कृतीच्या नरडीला नख लावणारी ठरलेली आहे. हा मुद्दा लक्षात घ्या आणि हे धोकादायक आहे. वैयक्तिक पातळीवरचा खरेदी करणारा ग्राहक, तो वाचक वाढायला पाहिजे होता, तो आपण कमी पडलो. एक. आता दुसरा मुद्दा समोर येतो. एकदा व्यावसायिक पातळीवरती हे उभं राहत नाही असं म्हटल्याच्या नंतर त्या पद्धतीनं बाकीच्या ज्या गोष्टी व्हायला पाहिजेत, म्हणजे पुस्तकांच्या पण मोठ्या आवृत्त्या निघाल्या असत्या,
पुस्तकं मोठ्या प्रमाणात वैयक्तिक पातळीवरती खपल्या गेली असती, पुस्तकांची उलाढाल वाढली असती, तर मग त्या पुस्तक व्यवहारामध्ये त्याला अनुषंगानं ज्या बाकीच्या गोष्टी येतात, जसं इंग्रजीमध्ये मोठ्या प्रमाणात संपादनाचं काम करतात ते लोक, त्यांना अतिशय चांगले त्याच्यासाठी मानधन मिळतं. लेखाचं मानधन तर वेगळी गोष्ट, पण हे संपादनाचं काम करणे, त्याचं मुखपृष्ठाचं समजा, तरी मराठीमध्ये सगळ्यात चांगली मुखपृष्ठ तयार होतात. या सगळ्याच्या भोवतीचं एक जे व्यवसायाचं गणित आहे त्याला आम्ही प्रत्यक्ष त्याची हानी केल्यामुळे एक अडचण निर्माण झाली. दुसरी आता ग्राहकांकडून आहे. दिवाळी अंक आज जास्त खपत नाहीत असं म्हणणारे किती लोक दिवाळी अंक स्वतः प्रत्यक्ष खरेदी करत आहेत. ते सुद्धा दिवाळी अंक दुसऱ्या कोणाचा तरी आणणे, लायब्ररीतून आणणे, किंवा दिवाळी अंकाची जी काही स्कीम कोणीतरी काढलेली आहे, किंवा आम्ही आमच्या कॉलनीमध्ये एक दिवाळी अंक घेतो, ह्याची गरज नव्हती ना. अक्षरशः आजूबाजूच्या राहणाऱ्या 2-4 लोकांनी मिळून जरी 1-1, 2-2, 3-3 दिवाळी अंक घेतले असते, आपसामध्ये वाटप केली, तरी हे यशस्वी होऊ शकतं. आपल्याकडं आपण वैयक्तिक खरेदी न करता ग्राहक म्हणून प्रत्येक, जसं काही रेशनिंगवर जसं बाकीचं काही मिळावं, शासनाच्या एसटी सारख्या लाल डब्यातून किंवा रेल्वेतून आपल्याला कमी ह्याच्यामध्ये प्रवास करता यावा, अशा असंख्य गोष्टीमधलं, किंवा सरकारी दवाखान्यातून आपल्याला फुकट आरोग्य सेवा मिळावी, असंच आपल्याला फुकट वाचन संस्कृती पण आपल्या फुकट आपण पदरामध्ये यावी असं वाटतं. ह्याला आपण उपाय असा शोधला पाहिजे की वैयक्तिक ग्राहक म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये विकसित व्हायला पाहिजे. आम्ही ही वैयक्तिक बाजारपेठ विकसित केलेली नाही. आणि वाचकांच्या बाबतीमध्ये अशी अडचण येते की वाचकांकडे जी प्रगल्भता हवी होती ती पण नाही झाली ना. एकीकडून लेखक म्हणजे ही व्यवस्था अडचणीची आहे, व्यवस्था अडचणीची म्हणून लेखकामधल्या चांगल्या ज्या काही गोष्टी असेल त्याला प्रोत्साहन मिळू शकलेलं नाही, ते पोहोचू शकलेलं नाही. आणि दुसरीकडून तसा काय म्हणता येईल तुम्हाला वाचक तयार होणे, तो पण आपण त्याच्यासाठी कमी पडलो. म्हणजे असे किती वाचक आहेत की जे ठरवून ते वाचल्यानंतर विचक्षण पद्धतीनं त्याच्यातल्या ज्या काही गोष्टी चांगल्या वाटल्या किंवा ज्या चांगल्या वाटल्या नाहीत त्याची चर्चा करतात. म्हणजे आता सोशल मीडियाचा, ह्या समाज माध्यमांचं इतका बोलबाला चालू आहे, असे किती लोक आहेत की ज्यांनी प्रत्यक्ष दिवाळी अंक खरेदी केले. म्हणजे मी मागच्या वर्षी सांगतो, आता तर दिवाळी अंक आता यायला लागले, त्याच्यामध्ये तुम्हाला काय आवडलेलं आहे, कुठला लेखक काय महत्त्वाचा वाटलेला आहे, कोणी काय लिहिले, ह्याची अतिशय साधारण आणि व्यवस्थित अशी चर्चा केली. हे फार थोडे लेखक तुम्हाला आढळतील लोक असे. आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे असं जर कोणी पोस्ट टाकली, म्हणजे एक खूप म्हणजे लेखी स्वरूपातला मजकूर आहे, फोटो वगैरे काही नाही, फार तर त्या दिवाळी अंकाचं मुखपृष्ठ छापलेलं आहे, त्याला मिळणारे जे लाईक्स असतात ना ते बऱ्याचदा न वाचताच असतात. फार तर एखादा ते वाचून त्याच्यावरती काहीतरी छोटी मोठी कॉमेंट करतो. म्हणजे आपण एका अर्थाने पुस्तक लिहिणे, पुस्तक त्याचं चांगल्या स्वरूपामध्ये छापल्या जाणे, पुस्तक वाचकापर्यंत पोहोचणे, वाचकांनी ते नीट व्यवस्थित वाचणे, पुस्तक आणि दिवाळी अंक सुद्धा, आता आपण दिवाळी अंकाबद्दल बोलतो आहोत, आणि त्याची प्रतिक्रिया व्यक्त होणे आणि मग ते पूर्ण, ते वर्तुळ जे आहे ते पूर्ण होणे, हा जो सगळा त्याच्यातला प्रत्येक घटक संशय, म्हणजे प्रत्येक घटक अडचणीत आहे. प्रत्येक घटकाची म्हणजे तिकडे लेखकाची सगळी जी म्हणजे लेखक त्यांच्याकडे असलेलं चांगला मजकूर, त्या मजकुरावर केलेले संस्कार, त्यांना स्वतः काहीतरी हे केलं. आता आधुनिक काळामध्ये लेखकांनी हे नवीन सगळं तंत्र शिकून घेणे, टाईप करणे व्यवस्थित, किंवा मेल करणे, किंवा बाकीच्या इंटरनेटवरून ते पाठवणे, ह्या गोष्टी होत नाही. दुसरीकडून आता हेच संपादनाचं काम करायला पाहिजे, त्याच्यावरती काम करायला चांगलं व्यवस्थित होऊन त्याचं मुखपृष्ठ तयार होणे आणि बाकीच्या गोष्टी हे प्रकाशकांकडे होत नाही. छपाईच्या बाबतीमध्ये ते कसं, म्हणजे चांगला कागद, तरीही इतकं करूनही मराठीमध्ये बाकीच्या याच्यापेक्षा खूप चांगली परिस्थिती आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण भारतीय म्हणजे S.L. भैरप्पा सारखा मोठा लेखक असं आवर्जून सांगतो की माझी जी कन्नडी पुस्तकं आहेत त्याच्यापेक्षा माझी जी अनुवादित पुस्तकं आहेत ती चांगल्या स्वरूपात निघालेली आहेत मराठीमध्ये, उमा कुलकर्णींनी केलेली. आपल्याकडं हे बाकीच्या गोष्टी इतक्या चांगल्या झालेल्या असताना त्याचा पुढचं आपण हे करू शकलेलो नाही. ते छपाईच्या पातळीवरती, मांडणीच्या पातळीवरती, ह्या सगळ्यावरती बऱ्यापैकी काम तरी मराठीत झालेलं आहे, आणि तरी खूप अजून पल्ला गाठायचा आहे. आज तर एवढं आधुनिक तंत्रज्ञान आलं असताना सुद्धा दिवाळी अंकाचे कितीतरी लेआउट ज्याला आपण इतके शाबी असे केलेले असतात ना, आजही ते अतिशय चांगल्या, आकर्षक, देखण्या स्वरूपामध्ये वेगळ्या पद्धतीनं केलेले आढळत नाही, म्हणजे कमी अंकामध्ये आढळतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते सगळं झाल्याच्या नंतर वितरणाची जी व्यवस्था उभं राहायला पाहिजे. त्यातल्या त्यात दैनिक आणि म्हणजे दैनिकांचे जे अंक असतात त्यांची एक वितरणाची व्यवस्था असते, म्हणून ते पोहोचतं. तरी आज दुर्दैवाने अशी कुठली व्यवस्था शिल्लक राहिलेली नाही की एखादा चांगला अंक आला तर तो पोहोचावा. तरी आता नवीन ह्या समाज माध्यमामुळे एखादी गोष्ट जर तुम्ही प्रत्यक्ष याच्यावरती टाकली तर समोरच्याची मागणी येऊ शकते आणि तुम्ही ते पोस्टानं किंवा इतर कुठल्यानं पाठवू शकता. दिवाळी अंकाची जी ही परिस्थिती आहे त्याच्यावरची ही उसंतवाणी. दिवाळीची सुरू झाली धामधूम, परी साम सुम वाचनाची. दिवाळी अंकाची नाही लग बग, उलगा उलग जाग जागी.
उसने आणले जरी अवसान हो पर्यावसान उदासीत. रोख जाहिराती ओघ आटलेला जागी गोठलेला व्यवहार. सर्व दूर होई वितरण वांधा अर्थशास्त्र सांधा निखळला. प्रतिभाई कुठे आयसी उजळून ठेवी खिळवून वाचकाला. कांत वाढविण्या वाचनाचा भाव डिजिटल गाव शोधू जरा. ह्याच्यावरचा जो उपाय आहे ना, मला फक्त नकाराचा सूर लावायचा नाही दिवाळीच्या ह्याच्यामध्ये. डिजिटल गाव शोधू म्हणजे दोन गोष्टी आहेत. एक तर आता आपल्याला डिजिटल स्वरूपातला चांगला मजकूर लोकांपर्यंत पोहोचवता आला पाहिजे, कारण की तो पोहोचतो. ह्याच्यामध्ये काय अजून वेगवेगळे तुम्हाला संशोधन करायचे आहेत किंवा असे काही तुम्हाला आता इन्स्ट्रुमेंट तयार करावं लागतील ज्याच्यावरती फक्त वाचता येतं. मोबाईलवरती जर आपण ते दिलं तर ते वाचता वाचता दुसरं जर काही आलं, कॉल आला, दुसरं काही व्हिडिओ समोर आला, काही ऑडिओ तुम्हाला ऐकू आला की तुम्ही तिकडे लगेच वळता तुमचं लक्ष. म्हणून आता असे तुम्हाला काय म्हणता येईल त्याला चांगले असे हे करावं लागतील किंडल सारखे, की ज्याच्यावरती फक्त हे अंक वाचता येऊ शकेल. म्हणजे कागदावरती वाचण्याच्या पेक्षा डिजिटल स्क्रीनवरती वाचणे. दुसरा, मी डिजिटल गाव शोधू असं म्हणत असताना माझ्या डोक्यामध्ये की छापील स्वरूपातलंच पुस्तक आहे. ते छापील स्वरूपातल्या पुस्तकाची माहिती कोणीतरी ह्याच्यावरती टाकलेली आहे. छापील स्वरूपातला दिवाळी अंक आहे, त्याची माहिती या ठिकाणी कोणीतरी टाकलेली, ती समोरच्याला आवडलेली आणि तो आपल्याला पोहोचवायचा आहे. किशोर दिवाळी अंक बालभारती शासनाच्याच वतीनं काढलं, त्याच्यासाठी आम्ही असा प्रयोग केला आणि फक्त केवळ फेसबुकवरती टाकल्याच्या नंतर त्या अंकाच्या 101 जे मौल्य सगळ्या प्रती संपल्या आणि सगळ्यांना आम्ही ह्याच्यावर माहिती दिल्याच्या नंतर पोस्टानं पाठवतो म्हणून सांगितलं होतं. आता अजून डिमांड आहे, पण ते अंक आता उपलब्ध आमच्याकडे नाहीये. हा पर्याय आपण छापील पुस्तकांसाठी करू शकतो. हे जे डिजिटल माध्यम आहे, हे जे मोबाईल सारखं हत्यार आपल्या हाताशी आलेलं आहे, त्याचा वापर करून घेऊन छापील स्वरूपातलाच दिवाळी अंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो. त्याच्यातला जो काही मजकूर आहे त्याच्याबद्दल तुमच्या ज्या काही आवडीच्या किंवा तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या समाज माध्यमावरती टाका, आवर्जून इतरांना सांगा. आणि आता हा अंक तुमच्या जवळपास जरी उपलब्ध नसला तरी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाहून तुमच्यापर्यंत किमान पोस्टानं, मी कुरिअरचं नाव यासाठी घेत नाही कारण की कुरिअरचे दर परवडत नाही, पण पोस्टानं अजूनही ही सवलत दिलेली आहे. मी स्वतः सरकारी यंत्रणेवरती टीका करत असलो तरी पुस्तकांच्या किंवा छापील मजकुरांच्या बाबतीमध्ये व्यवस्थित पोहोचवण्याची जबाबदारी अजूनही पोस्टच उचलताना दिसत आहे, कारण की गावोगाव त्यांचं पसरलेलं जाळं आहे. आपण याचा फायदा घेऊयात. छापील स्वरूपातला मजकूर असो की प्रत्यक्ष ह्या डिजिटल पडद्यावरचा मजकूर असो, तो जास्तीत जास्त पोहोचवण्यासाठी डिजिटल माध्यमाचा वापर करून घेऊयात. दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा. किमान एक तरी दिवाळी अंक ह्या दिवाळीमध्ये खरेदी करा.